लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढील भागाचा प्रोमो आता समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे की काव्या ही एक्झामसाठी पुण्याला निघालेली असते आणि पार्थ तिला सोडायला जाणार असतो. त्यासाठी सगळे तिला ऑल द बेस्ट म्हणत असतात आणि मानिनी काव्याच्या हातावर दही साखरही देते. तर विक्रम तिला म्हणतो की तुझी एक्झाम यशस्वी हो. काव्या निघालेली असते पण तिचं सगळं लक्ष ना नंदिनीकडे असतं. नंदिनी टेन्शनमध्ये असते कारण जीवा खोलीतून बाहेरच येत नसतो हे काव्याला समजतं. त्यावेळेस काव्या जाता जाता नंदिनीची समजूत काढते. म्हणते, अगं मी गेले होते जीवाशी बोलायला, त्याला सांगितलं मी एक्झामला चालले, तर तो आतूनच मला ऑल द बेस्ट बोलला आणि बाहेर सुद्धा आला नाही, नाहीतर मी त्याला समजावलं असतं. तर दुसरीकडे पार्थ काव्यासोबत गेल्यामुळे रम्याचा पारा खूप चढलेला असतो आणि जीवाच्या खोली बाहेर रम्या नंदिनीला काही पण बोलत असते आणि हे सगळं जीवाला ऐकू जातं. हे सहन न झाल्यामुळे जीवा खोलीच्या बाहेर येतो आणि रम्याला म्हणतो, मला माहिती तुझा पारा का चढला एवढा, तुला बघवत नाहीये ना पार्थ दादा काव्याला घेऊन एक्झामला गेलाय, ते मला काही कळत नाहीये का. त्यावेळेस रम्या म्हणते, अरे जीवा मी तुला काही बोलले का, कशाला मध्ये नाक खूप असतोय. त्यावेळेस जीवा म्हणतो, मला नाही बोलत पण नंदिनीला तरी तू बोलतेच आहेस ना. आणि दुसरीकडे ना पार्थने काव्यासोबत एक रोमॅन्टिक सफर घडावी अशी सोय केलेली असते. त्यासाठी त्याने ओपन जीप बुक केलेली असते आणि तो काव्याला ओपन जीप मधून पुण्याला घेऊन जाणार असतो कारण त्यांचा रोमॅन्टिक प्रवास त्याला हवा असतो. पण ना यामध्ये पण रम्याने खोडा घातलेला असतो आणि तिने या दोघांच्या वाटेत काहीतरी बाधा यावी म्हणून एक प्लॅन केलेला आहे, तो आपल्याला उद्याच्या भागामध्ये